हॅलो स्टुडंट, कशात आज जरा उशीर झाला कारण फार काम होते. काल काय केलं आपण? काल इंग्लिशचे वाक्य केले सर्व काळांचे आणि वर्गसमीकरण 10वी आणि 9वीचं केलं. आता या ठिकाणी वी विल गो म्हणजे भविष्यात, आय विल गो, शी विल हॅव टू गो आणि दे हॅड केम, बरोबर की नाही? दे हॅड रिटन नॉव्हेल, रिटन म्हणजे WRITN, लिहित होते. आय कम टू स्कूल ॲट 10 o'clock, बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे छोटे छोटे वाक्य करायचे. वेन टीचर एंटर द क्लासरूम स्टुडंट स्टूड अप, बरोबर की नाही? जेव्हा शिक्षक वर्गात आले तेव्हा विद्यार्थी उभे राहिले, बरोबर की नाही? रिस्पेक्ट टू, गिव रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. आपण एकमेकाला रिस्पेक्ट दिला तरच आपण आपल्याला दुसरा रिस्पेक्ट देतो, बरोबर की नाही? परंतु विद्यार्थ्यांनी आईवडिलांना रिस्पेक्ट देणे, बरोबर? दे गिव देअर पेरेंट्स रिस्पेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट, बरोबर? आणि टीचर्स अँड टू द एल्डर्स इन द सोशल कम्युनिटी, समाजामध्ये तर रिस्पेक्ट थोरांना दिलाच पाहिजे ना, बरोबर की नाही? आता आपण छोटे छोटे वाक्य करायचे. स्पीकिंग इंग्लिश, टॉकिंग इंग्लिश, खूप सोपं आहे. काळाप्रमाणे लिहायचं. इज, आर, वेअर, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ, याच्यात वाक्य तयार करायचे. आता 7-8 दिवस आपण तेच करणार आहोत. आता या ठिकाणी बघा, स्पीकिंग इंग्लिश, वी विल टॉक अगेन समटाईम. वी विल टॉक अगेन समटाईम. आपण नंतर परत बोलू काही वेळाने, बरोबर की नाही? त्याच्याविषयी आपण परत बोलू. इथे दुसरं आहे बघा, व्हेन डीड धिस हॅपन. व्हेन केव्हा, हॅपन घडणे, हे हा ही हे धिस जसं तसा अर्थ नाही. हे केव्हा घडलं, हे केव्हा घडलं होतं, बरोबर नाही? व्हेन डीड धिस हॅपन, हे केव्हा घडलं होतं, बरोबर? आता पुढचं, हाऊ डीड यू फाइंड आऊट. तू कसं काय शोधलं, तू कसं शोधलं. फाइंड आऊट म्हणजे शोधणे, हाऊ म्हणजे कसे. हाऊ डीड यू फाइंड आऊट, तू कसं शोधलं. हाऊ डीड यू फाइंड आऊट, हाऊ डज सी फाइंड आऊट. या ठिकाणी यू आहे, हाऊ डीड भूतकाळ, फाइंड आऊट तू कसं काय शोधलं, आणि इथे क्वेश्चन मार्क द्यायचा. ज्यावेळेस WH क्वेश्चन येईल त्यावेळेस पंक्च्युएशन येतं ना, त्यावेळेस क्वेश्चन मार्क हा फार महत्त्वाचा आहे. आणि या ठिकाणी पहिलं अक्षर हे कॅपिटल असतं. कसं असतं? कॅपिटल असतं पहिलं अक्षर, H कॅपिटल, बरोबर नाही? हाऊ. व्हॉट इज द यूज ऑफ थिंकिंग नाऊ. व्हॉट इज द यूज ऑफ थिंकिंग नाऊ. थिंकिंग म्हणजे काय? विचार करणे. नाऊ म्हणजे आता. व्हॉट म्हणजे काय? आता त्याचा विचार करून काय फायदा. व्हॉट इज द यूज. यूज म्हणजे काय फायदा, प्रत्यक्षात अर्थ उपयोग, बरोबर की नाही? आता त्याचा विचार करून काय उपयोग आहे. बैल तर पळून गेला ना, आता त्याचा विचार करून काय, बैल इथं नाही आहे बरं का, मी उदाहरण देतो फक्त. व्हॉट इज द यूज ऑफ थिंकिंग नाऊ. आता त्याचा विचार करून काय उपयोग, बरोबर की नाही? म्हणजे सहजासहजी वाक्य येईल. डीड इट रिअली हॅपन. हे खरंच घडलं होतं का? डीड इट रिअली हॅपन, खरोखर हे घडलं होतं का? काय माहीत नाही, बरोबर? आय हॅड ए डाऊट ऑलरेडी. बघा, आय हॅड ए, मला पहिल्यापासून शंका होती, मला पहिल्यापासून शक होता. आय हॅड ए डाऊट ऑलरेडी. हॅड भूतकाळ नाही का? आय हॅड ए डाऊट
ऑलरेडी, पहिल्यापासून मला शक होता. मग तसंच घडलं इथं नाही आहे, पण आय हॅड ए डाऊट. यू ऑलवेज कम ॲट द राईट टाईम. यू ऑलवेज कम ॲट द राईट टाईम. अरे तू नेहमी बरोबर वेळेत येतो, आहे की नाही? तू नेहमी, ऑलवेज, नेहमी बरोबर राईट टाईम येतो. तू बरोबर वेळेत येतो. ज्या वेळेत तुला बोलवलं तू त्याच वेळेत येतो, म्हणजे तू नेहमी वेळेत बरोबर येतो, आहे की नाही? असे वाक्य तुम्ही अजून 3-4 करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळे वाक्य करता येईल, अनसीन पॅसेजमध्ये लिहिता येईल आणि व्हर्ब्स तयार करा. ओके, थँक्यू. स्टडी गो ऑन.